नमस्कार. आजचा विषय आपला फारच महत्त्वाचा आहे, कारण सरकारने कामं तितकं महत्त्वाचं केलेलं आहे. राज्यकर्त्यांचा अजब निर्णय, हिंदीची सक्ती, मराठीचे खच्चीकरण, असा आजचा विषय. या राज्यामध्ये मराठी भाषा विषय पहिलीपासून 10वीपर्यंत सक्तीचा करणारा 2020 साली कायदा झाला. सध्या विद्यमान असलेल्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर कोरोनाच्या नावावरती 3 वर्ष हा कायदा जवळजवळ निष्प्रभ केला. त्यात काय सवलती, सूट वगैरे काय काय देऊन कशा करता, अमराठी मतांच्या राजकारणाकरता. सततच्या पाठपुराव्यानंतर, आरडाओरड्यानंतर, वर्तमानपत्रातून त्याच्या झालेल्या सगळ्या बातम्यांनंतर निवडणुकीच्या काही दिवस आधी शासन निर्णय काढून पुन्हा तो कायदा अत्यंत कडक पद्धतीने अंमलात आणला पाहिजे या पद्धतीच्या शासन निर्णय काढले. त्या कायद्यावर अंमल होतो आहे की नाही, शाळा अंमल करतायत की नाही, हे तपासणारी कुठलीही यंत्रणा सरकारची काम करत नाही. त्याच्या अंमलबजावणीची आकडेवारी सरकार उपलब्ध करून देऊ शकत नाही, कुठे होते आहे कुठे होत नाही आहे. कोणत्या वस्तुस्थिती ही आहे की त्या मराठी पहिलीपासून सक्तीचा अनेक शाळा अंमलच करत नाही आहेत. हे वारंवार सरकारला सांगून लक्षात आणून देऊनसुद्धा सरकारने त्याच्याकडे पूर्ण डोळेझाक केली. फक्त निवडणूक यायच्या काही दिवस आधी शासन निर्णय काढून सरकार मोकळं झालं पुन्हा एकदा की हो बा सक्ती आहे आणि ती अंमलात आणली पाहिजे. ठीक आहे, आणली पाहिजे, तुम्ही आधी म्हटलं होतं. पण आणली नाही म्हणून तुम्ही काय दंडात्मक तरतूद काय केली, कारवाई किती केली, कोणावर केली, जरा आकडेवारी त्याची दिली पाहिजे ना. हे काहीही न करता फक्त केली पाहिजे, झालं पाहिजे या म्हणण्याला मग सरकार कशाला? झालं पाहिजे केलं पाहिजे लोकही म्हणतात. त्यासाठी सरकार कशाला पाहिजे? शासन निर्णय कशाला पाहिजे? अंमल करण्यासाठी पाहिजे. तुमच्या जो यंत्रणा आहे ना, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, जिल्ह्यात आहेत, तालुके पातळीवर आहेत, गावागावात आहेत, मग त्या अंमल का होत नाही? आणि झालेला तुम्ही दाखवत का नाही कसं झालं तो? कारण तो करायचा नाही आहे, आपल्याला इच्छाशक्ती नाही आहे तो करण्याची. हे त्याचं कारण आहे. हे आम्ही वारंवार पत्र लिहून सांगतो आहे, बोलून सांगतो आहे, लोक लेख लिहून सांगत आहेत. आता ही मराठी सक्ती निष्प्रभ करण्याचे शक्य तितके प्रयत्न या सरकारने केले. आता तर कळसच केलेला आहे. पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा आत्ता निर्णय ताबडतोब निवडणुकीच्या आधी निघालेला आहे. का? कारण तुम्हाला 3 ऑक्टोबरला 10 वर्ष तुमचा जो मराठीचा अभिजात दर्जा केंद्र सरकारने अडवून धरला होता, तो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या राजकीय कारणासाठी, त्यांच्या राजकीय लाभांसाठी फक्त तो जाहीर केला. त्याच्या बदल्यात अत्यंत दिल्लीला शरण असलेल्या आपल्या सरकारने, अत्यंत निष्ठावान असलेले दिल्लीकरांना यांनी काय केलं? त्याच्या बदल्यात अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिल्याचा तुम्ही सूड घेताय का? बदला घेताय? हिंदीची सक्ती लादून पहिल्या वर्गापासून मुलांवरती, तीही अभिजात दर्जा केंद्राने दिल्याच्याबद्दल. खरं म्हणजे हिंदीच्या सक्तीची सुरुवात मराठी भाषा सन्मान सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो केला मराठी भाषा विभागाने, तिथूनच झाली. कारण मराठीत रूढ पंतप्रधान शब्द गाळून तुम्ही प्रधानमंत्री शब्द वापरला, तिथेच या हिंदी सक्तीची चाहूल लागलेली होती. कारण राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सुद्धा पंतप्रधान हा शब्द, प्रधानमंत्री नव्हे, हाच वापरण्याचा सल्ला दिल्यानंतरही तो डावलून तुम्ही सरळ प्रधानमंत्री वापरला. म्हणजे हिंदीची सक्ती तिथे सुरू झाली. तो हिंदीचा सन्मान सोहळा होता की मराठीचा सन्मान सोहळा होता हे आम्ही विचारून झालेलं आहे. हा कुठला मराठीचा सन्मान? हे तर मराठीचं अवमूल्यन केलं तुम्ही आणि हिंदीचं उन्नयन केलं. कारण त्याच्या मागे तुम्हाला पुढे तुमचे हेतू हिंदीची सक्ती लादण्याचे स्पष्टच होते आणि ती लादली. कोणाला खुश केलं तुम्ही ती लादून?
तुम्हाला काय वाटतं, अभिजात दर्जा 10 वर्ष अडवून ठेवलेला दिल्यामुळे तुम्ही आता मराठी भाषिक समाजाला 12 कोटी जनतेच्या इतकं खुश केलेलं आहे की तो कुठलीही सक्ती खपवून घेईल आणि शांतपणे निमूटपणे तुम्हाला आंधळेपणाने मत देईल? मग राहिली अमराठी माणसांची मतं, ती आता हिंदी सक्ती लागून आम्ही गोळा करणार. हे राजकारण पोरासोरांना सुद्धा कळतं आजकाल. इतकं अज्ञ राहिलेलं नाही आहे समाज आणि मतदार आणि मराठी भाषिक मतदारसुद्धा. गृहीत धरताय तुम्ही त्याला की झाला आता अभिजात दर्जा दिला, हा आपलाच झाला. आता राहिलेला जो आहे म्हणजे जो दुखावला असेल मराठीला अभिजात दर्जा दिल्यामुळे, त्या मराठी समाजाला आपण खुश करण्याचं राजकारण करू, हिंदीची सक्ती लाजून. यात मराठीचं तुम्ही खच्चीकरण करताय, त्याचं काय? 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या राज्यामध्ये तुम्ही हिंदीची सक्ती करता? तुम्ही तिकडे उत्तर प्रदेशात मराठीची सक्ती करा ना, मध्य प्रदेशात करा, गोव्यात करा, तुमचे जिथे जिथे राज्य आहेत तिथे करून तर दाखवा. तिथे का करत नाही? तिथे करा ना मराठीची सक्ती. मोठी लोकसंख्या आहे मराठी भाषिकांची. आम्ही तर मध्य प्रदेशातून आलो, तिथं तर मराठी ही हिंदी राज्य असूनही दुसरी राजभाषा होती. मग आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तुमची राज्य आहेत, तिथे तुम्ही मराठीला द्या ना दुसऱ्या राजभाषेचा दर्जा, अधिनियम काढून. तिथे करा ना मराठी विषय पहिलीपासून सक्तीचा. मराठी भाषिक समाजाला हे कळत नाही का तुमचं राजकारण? तुम्ही मराठीचं खच्चीकरण आधी इंग्रजीकरण करून केलं, मराठी माध्यमाचं इंग्रजी माध्यमीकरण करून केलं. आता हिंदीची सक्ती लादून तुम्ही मराठी क्षीण करता आहात, तिचं खच्चीकरण करता आहात. हे न कळणे इतकं बोळ्याने दूध पित नाही आहे मराठी भाषिक समाज आज. तुम्ही 10 वर्ष आम्हाला जे उपकृत केलं अभिजात भाषेचा दर्जा न देऊन, त्या 10 वर्षात मराठी भाषिक समाजाचं मराठी भाषेच्या संबंधात, आत्मसन्मानाच्या अभिमानाच्या संबंधात खूप उद्बोधन प्रबोधन झालेलं आहे. तुमचं नसेल झालं, पण तुम्ही त्याला मतदार समजून गृहीत धरता, त्याचं खूप झालेलं आहे, भरपूर झालेला आहे. आता तो कसा वागावा, त्यांनी कसं वागू नये हा त्याचा प्रश्न आहे. परंतु तुम्ही मराठी भाषिक समाजाला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून गृहीत धरून जे काही मराठीचं सतत खच्ची उन्नयन होण्यापेक्षा, जतन संवर्धन होण्यापेक्षा रोज तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की तुम्ही त्याचं खच्चीकरण करताय मराठी भाषेचं. 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या भावनांशी खेळताय. केंद्र तर 10 वर्ष खेळलं, पण राज्य खेळताय ना आता हिंदीची सक्ती लावून. त्याचं काय? आता हे सगळं जे चाललेलं आहे, तुम्ही काय केलं या 10 वर्षात? तुमचे राज्य इथे आहेत, तुम्ही आधी 14,000 मराठी शाळांचं समूहीकरणाच्या नावावर त्या बंद पाडल्या. पटसंख्येच्या नावावरती तुम्ही शाळा बंद पाडण्याचा वेगाने निर्णय राबवले. नंतर मराठी माध्यमांच्या शाळांना विना अनुदानित राखलं. मराठी माध्यमांच्या शाळा उघडण्याची परवानगी दिली नाही, इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडण्याची परवानगी दिली. कारण त्या स्वयं अर्थसहाय्यित, विना अनुदानित. कारण इंग्रजी माध्यममध्ये रुची असणाऱ्यांजवळ, कारण ही जगाची भाषा आहे, कॉर्पोरेटची भाषा आहे, बाजाराची भाषा आहे, तिच्या मागे इंग्रजी भाषिक राष्ट्र प्रचंड पैसा ओततात इंग्रजी प्रचार प्रसारासाठी. त्यांचा पैसा आपल्याला वापरायचा असतो, त्यातून तो स्वयं अर्थसहाय्यित होणारच आहेत. त्याच्यासाठी तुम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित म्हणून परवानगी दिली. मराठी माध्यमांच्या शाळा स्वयं अर्थसहाय्यित कशा होणार आहेत? राज्याची जबाबदारी आहे ती तुम्ही टाळता आहात. त्या शाळांना तुम्ही परवानगी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांनी मराठी माध्यमातून शिक्षण देणं, राज्यभाषेतून, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. तिथेही तुम्ही त्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि माध्यमांचे अभ्यासक्रम CBSE सारखे हे उघडण्याच्या परवानग्या देऊन तिथेही मराठी माध्यमाचं खच्चीकरण केलं. ते मराठी माध्यमाच्या शाळांची तुम्ही अवस्था इतकी हीनदीन करून टाकून, जणू मराठी माध्यमातून गुणवत्ता दर्जाच मिळत नाही, ती फक्त इंग्रजी माध्यमातूनच मिळते, इंग्रजी शाळांमधूनच मिळते, हा जो भ्रम निर्माण केला, हा भ्रमाचा भोपाळ फुटलेला आहे कधीच. या भ्रमात नाही आहेत लोक. आता असतील 10 वर्षापूर्वी, आज नाही आहेत. इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांची प्रचंड मोठी बेरोजगारांची फौज का आहे? जर इंग्रजीतून विकास होतो, रोजगार मिळतो, संधी मिळते, तर
आणि इंग्रजी ही जर ज्ञानभाषा आहे तर मग तुम्ही ज्ञानवंत का नाही झाले इंग्रजीतून शिक्षण घेऊन? कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही? शिक्षकांच्या मराठी माध्यमांच्या शाळाच्या भरती करण्याऐवजी तुम्ही रोजंदारीवर, कंत्राटदारीवरती, ठेकेदारीवरती शाळा चालवण्यासाठी शिक्षक भरता. आणि दर्जा आणि गुणवत्ता कशी काय दर्जा गुणवत्ता वाढवणं मराठी माध्यमांची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ती जितकी खच्ची होईल त्याचा प्रयत्न करता. मराठीतून इंग्रजीतून गुणवत्ता आणि दर्जा मिळते असं सांगता, CBSEच्या अभ्यासक्रमातून मिळते. इतके वर्ष काय ज्या पिढ्या तयार झाल्या, ज्या विद्वान झाल्या, संशोधक झाल्या, अभ्यासक झाल्या, तज्ज्ञ झाल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये, मराठी माध्यमातून शिकलेल्या आहेत सगळ्या. त्या जिल्हा परिषदेच्या आणि कॉर्पोरेशनच्या शाळेतून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतून मोठीच लोकसंख्या आहे. तज्ज्ञ, गुणवत्ताधारक, दर्जेदार लोकांनी जे योगदान दिलं त्यांची. कोणाला सांगताय तुम्ही इंग्रजी ही एकमेव ज्ञानभाषा? तुम्ही मराठीला ज्ञानभाषा करतच नाही आहे ना, मग ती एकमेव नाही राहणार तर कोणती राहणार आहे? तुम्ही किती प्रयत्न केले मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी 64 वर्षामध्ये या राज्यात? सगळ्यांनी, सगळ्या पक्षांनी. तुम्ही तर कळस चढवला आहे त्याच्यावर, तो भाग वेगळा. तर सगळेच जबाबदार आहे सारखेच त्याला राज्य करते, कोणत्याही पक्षाची असोत. शाळांचं तुम्ही जबाबदारी आपली झटकण्यासाठी खाजगीकरण, दत्तकीकरण, अदानीकरण, कॉर्पोरेटीकरण, स्वयंअर्थसहाय्यीकरण या तुमच्या शिक्षणाला म्हणजे मराठी भाषेच्या जतन संवर्धनाच्या योजना आहेत का या? गुणवत्ता आणि दर्जा मराठी माध्यमातून जतन आणि संवर्धन होत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही तज्ज्ञांचे कधी सल्ले ऐकले? त्यांच्याकडे सतत दुर्लक्षच केलं. त्यांना आधी विधिमंडळात ते येणार नाही याची सोय केली. नंतर जिथे जिथे ते असतील तिथून ते कसे निघून जातील म्हणून तुम्ही त्या सगळ्या शासनाच्या संस्थांच्या खातेकरणाचा घाट घातला. तो तुम्हाला पूर्ण नेता आला नाही. मराठी भाषिक समाजाच्या दबावामुळे हा भाग वेगळा आहे. पण मराठीचं शक्य तितकं खच्चीकरण करण्याचे तुम्ही प्रयत्न करता, जतन संवर्धन करण्यापेक्षा. पुढच्या वर्षीपासून तुम्ही CBSEचे अभ्यासक्रम सक्तीचे करण्याची घोषणा करता. मग राज्याचं बोर्ड कशा करताय? बालभारती कशा करताय? शैक्षणिक संशोधन परिषद तुम्ही निर्माण केली ती कशा करताय? राज्यातले शिक्षण तज्ज्ञांनी आतापर्यंत एक सुरक्षित शिक्षण व्यवस्था जी या राज्याला दिलेली आहे ती पूर्ण मोडकळीच काढणार तुम्ही. आणि केवळ CBSEचे अभ्यासक्रम म्हणजे दर्जा आणि गुणवत्ता आहे का? हे अत्यंत अशास्त्रीय, अविवेकी असं सगळं केवळ स्वयंअर्थसहाय्यित, नफ्याच्या, बाजाराच्या त्याला सहकार्य करण्यासाठी हे जे शिक्षणाचं माध्यमाचं मराठीचं वाटोळं करणं चालू आहे, हे थांबवण्यासाठी मराठी भाषिक समाज पुरेसा आता उद्बोधित, प्रबोधित झालेला आहे, सजग झालेला आहे. गृहीत नका धरू तुम्ही. तुम्ही मराठी माध्यमाच्या उरल्या सुरल्या शाळा सुद्धा CBSEचे अभ्यासक्रम आणून बंड पाडणार आपोआपच. तुम्ही पर्याय जर ठेवणार नाही दर्जा आणि गुणवत्तासाठी मराठी माध्यमाचा, आपोआप कशी दर्जा आणि गुणवत्ता देईल तुम्हाला मराठी माध्यम? तुम्ही संधी देत नाही ना मराठी माध्यमातून दर्जा आणि गुणवत्ता प्राप्त करण्याची बहुजनांना. त्यांच्या मराठी भाषेतून संधी, गुणवत्ता, रोजगार, विकास हे सगळं करण्याची. एकीकडे आधी तुम्ही त्यांच्यावर इंग्रजी लादता आणि आता हिंदी लादता. आता हिंदीतून दर्जा आणि गुणवत्ता वाढणार आहे का? मराठीतून कधीच वाढणार नाही आणि तुम्ही वाढवणारच नाही मराठीतून कधी. मग मराठी भाषिक राज्य आहे कशा करता? उद्या तुम्हाला काय हिंदी भाषिक राज्य करायचं आहे की इंग्रजी भाषिक राज्य करायचं आहे? भाषिक राज्य याच्यासाठी निर्माण झालेलं नाही आहे. त्या तत्वाला तुम्ही पूर्ण सुरुंग लावत आहात. कोणी असा, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा. इतर पक्षांचेही जर तोंड उघडत नसतील तर तेही त्याच्यात सामीलच आहे असा त्याचा अर्थ होतो. मराठी विषय 10वी पर्यंतच्या सक्तीचं काय केलं तुम्ही सांगितलंच. त्याचा आम्ही पाठपुरावा करत राहिल्यामुळे तुम्ही आता तो पुन्हा शासन निर्णय काढला आणि आता तुम्ही कळस केला. पहिलीपासून हिंदीची सक्ती लादून तुम्ही मराठी भाषिक 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या मनामध्ये जो प्रचंड असंतोष तुमच्या निर्णयाविरुद्ध उभा केलेला आहे त्याचे फार भीषण परिणाम आहेत पुढे. तुम्ही तर केवळ राजकारणापुरते निर्णय घेऊन मोकळे व्हाल, पण सगळी वीण तुम्ही महाराष्ट्राची विस्कटून टाकणार आहात या एका निर्णयाने. एवढं सारं मराठी माध्यमाचं वेगाने अमराठीकरण करत
मराठीचं खच्चीकरण करत केवळ एक अभिजात दर्जा दिल्याने मराठी भाषिकांनी तुम्हाला मत द्यावं हे कोणत्या तोंडाने म्हणताय तुम्ही? एका अभिजात दर्जाच्या मोबदल्यात तुम्ही मराठीचं एवढं खच्चीकरण करण्याची परवानगी मागताय का? असं ही मिळणार नाही. आणि ती मराठी भाषिक समाजानं का द्यावी मग तुम्हाला अशी परवानगी? तुम्ही तर मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास, संधीची भाषा करणारा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ 100 वर्षापासून मागितलं जात आहे. ते तर तुम्ही स्थापण्यातच नाकारलेलं आहे. कशासाठी? केवळ इंग्रजी ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकासाच्या संधीची भाषा हा भ्रम कायम टिकवण्यासाठी. आणि आता तोच भ्रम तुम्ही हिंदीची सक्ती करून लादू पाहत आहात. तुम्हाला या राज्याचं काय हिंदीकरण करायचं आहे का? हिंदी पट्ट्याचा भाग करायचा आहे का महाराष्ट्राला? एक देश एक भाषा आहे तर तुमचं सूत्रच आहे. पण ज्यांचं हे नाही आहे ते काय करतायत? एका पक्षाचं असेल हे सूत्र. किती पक्ष आहेत राज्यामध्ये, देशामध्ये? निवडणुकीत तर किती मोठ्या पक्षांची यादी असते. त्यांच्या काय भूमिका आहे त्याच्यावर? त्यांनी पण तोंड उघडलं पाहिजे, भूमिका घेतल्या पाहिजे स्पष्टपणे आणि ठामपणे मराठी भाषिक समाजासमोर या हिंदी सक्तीबद्दल. केवळ एका पक्षाला दोष देऊन चालणार नाही. ते त्यांचं राजकारण करतायत. तुम्ही कोणतं तुम्ही तर त्यांच्या समर्थनाचंच राजकारण करताय असाचा अर्थ आहे ना. मग तुमच्यात त्यांच्यात सगळ्यांमध्ये फरक काय? आम्ही तर म्हटलेलं आहे की मराठीचं खच्चीकरण करणाऱ्यांना, मराठीचे प्रश्न, समस्या, अडचणी न सोडवणाऱ्यांना, त्याची अभिवचनं न देणाऱ्यांना आणि त्यावर अंमल न करणाऱ्यांना आम्ही 2019 पासून आवाहन करतोय. प्रत्येक निवडणुकीत 24मध्ये केलं होतं लोकसभा निवडणुकीत. आताही आम्ही पक्षांना पक्ष वाटून सांगितलं आहे की आम्ही आताही करणार आहोत. आणि जाहीरनाम्यामध्ये 16 मुद्द्यांची आम्ही अभिवचनं मागणारी पत्र पाठवून झालेली आहेत. पुन्हा पाठवलं आहे आम्ही काल स्मरणपत्र म्हणून, विसरू नये त्यांनी म्हणून. बघू आता त्यातली किती येणाऱ्या जाहीरनाम्यांमध्ये कोण्या पक्षांच्या दिसतात. पण या हिंदी सक्तीविरुद्ध अद्यापही कुठल्याही राजकीय पक्षांनी तोंड उघडलेलं नाही आहे. स्वतःला फक्त विरोधी पक्ष म्हणून घेऊन विरोध नसतो प्रगट होत. त्या मुद्द्यांवरती तुमच्या काय भूमिका आहेत आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा आणि ठामपणे कळलं पाहिजे. का बोलत नाही आहे तुम्ही? मराठी भाषिक जनतेची मतं पाहिजे आहेत ना तुम्हाला. मग मराठी भाषेच्या जतन संवर्धनाबद्दल तुम्ही मूग गिळून का बसताय? हिंदीच्या सक्तीबद्दल, इंग्रजीच्या सक्तीबद्दल, मराठी माध्यमाच्या खच्चीकरणाबद्दल. म्हणजे तुम्ही ही कॉर्पोरेट अर्थकारणाचे फक्त लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी आहे का? आणि तेवढ्यासाठी तुम्ही इंग्रजीला, हिंदीला तुम्ही सुद्धा उपकृत करण्याचंच भाषिक धोरण तुमचं असणार आहे का? मग लोकांचा वाली कोण? मराठीचा वाली कोण? 12 कोटी मराठी भाषिक जनतेने कोणाच्या तोंडाकडे मराठीसाठी आशेने पाहायचं आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत कधी ना कधी. राज्यकर्त्यांपैकी आज ज्या पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्ती लादण्यासाठी पुढाकार घेतला असं एका हिंदी वृत्तपत्रात आजच्याच आलेलं आहे त्यांच्या नावासकट. एक मराठी भाषिक राज्याचा उपमुख्यमंत्री हिंदी भाषेची सक्ती लादतो हे आम्हाला कळलेलं आहे. मग त्यांचंच राज्य इतर प्रांतात आहे, तिथे मराठी भाषेची सक्ती लावण्याचं आपल्या पक्षांना त्यांनी आवाहन तरी करावं. किमान आम्ही त्यांना मदत करू, त्यांच्या मागे उभं राहू. का नाही करत ते? लावा ना. मध्य प्रदेशात मराठी विषय सक्तीचा करा, छत्तीसगडमध्ये करा, कर्नाटकात तुमचं राज्य होतं का नाही केलं? गोव्यात आत्ताही तुमचं राज्य आहे तिथे करा. तिथे मराठीला तुम्ही जे राजभाषेचा दर्जा मागतायत तो देण्याचं आवाहन करा. का करत नाही आहे? का तुमचं तर राज्यच आहे ना तिथे. मग का करत नाही तुम्ही राजभाषा गोव्यामध्ये दुसरी मराठीला? म्हणजे तुम्हाला मराठीशी कर्तव्यच नाही आहे. राज्य महाराष्ट्रात करणार तुम्ही आणि सक्ती हिंदीची करणार. मतं मराठी भाषिक समाजाला मागणार. कशासाठी? हिंदी सक्तीसाठी. हे मराठी भाषिक समाजाने ठरवायचे कोणाला मतं द्यायची आहे, कोणाला द्यायची नाही आहे, कोण मराठी हिताचं काम करत आहे, कोण करत नाही आहे. खरं तर कोणीच करत नाही आहे. त्यामुळे नवाच पक्ष उभी करण्याची गरज आहे. जसं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सगळे पक्ष येऊन एकत्र एक आंदोलन उभं झालं होतं, ती वेळ आलेली आहे महाराष्ट्रावर आता मराठीच्या जतन संवर्धनासाठी. कारण जर एकही राजकीय पक्ष हे काम करत नसेल तर त्याच्यासाठी कुठला तरी नवाच राजकीय पक्ष समोर आला पाहिजे. दुसरा काय पर्याय ठेवला आहे तुम्ही आणि ठेवणार आहात तुम्ही? मराठी भाषिक समाजाची किती गळचेपी करणार आहात तुम्ही इंग्रजीच्या आणि हिंदीच्या सक्तीच्या नावावरती, आणि किती सहनशीलतेचा त्याचा अंत पाहणार आहात? आणि सगळं
मराठींनी महाराष्ट्रानेच का सहन करायचं आहे? कारण आम्ही सहिष्णू आहोत म्हणून, सहनशील आहोत म्हणून, सज्जन आहोत म्हणून, आमची ती संस्कृती आहे म्हणून. मराठी भाषिकांना तुम्ही गृहीत धरताय, विठीला धरताय. किती काळ झाला? तुम्ही त्याला भाषिक अतिरेकीकरणाकडे प्रवृत्त करता. महाराष्ट्र नाही आहे या प्रवृत्तीचा आणि होणारही नाही कधी. पण मराठीच्या अवमूल्यनाच्या विरोधामध्ये मराठी भाषिक समाज काय करून दाखवणार आहे? जोवर तो ते करून दाखवत नाही, ही वेळ आलेली आहे त्यांनी करून दाखवण्याची. आणि आता जर त्यांनी काहीच करून दाखवलं नाही तर ही वेळ जी आहे ना, पुन्हा त्याला संधीसुद्धा मिळणार नाही. ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार चाललेला आहे, मराठी भाषिक समाज जो आहे, मराठीवरच, मराठीत राज्यातच ही जी शक्ती आहे ती गरजच नाही आहे काही. किती बोजा टाकणार आहात तुम्ही मुलांवरती तुमच्या राजकारणासाठी? इंग्रजीची सक्ती, हिंदीची सक्ती, म्हणजे याच्यात मराठीच्या सक्तीचं काय होणार आहे? ती क्षीण होत जाणार आहे, कारण तिचा तुम्ही अंमलच करत नाही, करून दाखवलंच नाही आहे. म्हणजे तुम्हाला इंग्रजी आणि हिंदीची सक्ती जी आहे तिच्यावर अंमल करण्यामध्ये रस आहे आणि मराठी सक्तीवर अंमल करण्यातच रस नाही. हे तर तुम्ही 3 वर्षात दाखवलं. 20 तो कायदा जो क्षीण करून टाकला. महाराष्ट्र हा सहिष्णू प्रांत आहे. महाराष्ट्रातील भाषिक सहिष्णुता, सौहार्दाला हिंदीची सक्ती कधी नव्हे एवढा मोठा सुरुंग लावू शकते. त्याची बीजं याच्यातून जाणीवपूर्वक रुजवली जातात आहे, असं मराठी भाषिक समाजातल्या अभ्यासकांचं, मराठीच्या भाषिक अभ्यासकांचं, भाषा वैज्ञानिकांचं असं मत होत चाललेलं आहे. या आठवड्यातच ते व्यक्त होत आहे समूह माध्यमांवरती. महाराष्ट्रामध्ये दक्षिणेसारखा हिंदी विरोध कधीही नव्हता, हिंदीचा द्वेष कधीही नव्हता. हिंदी महाराष्ट्राने स्वीकारलेलीच आहे आणि आमच्यासाठी तर विदर्भातून आलेल्यांसाठी मराठी हिंदी एकच आहे. तुम्ही हा भेदभाव करू नका आमच्यामध्ये. पण ही सक्ती लाजून तुम्ही हा भेदभाव करता आहात. आजपर्यंत कधी या पद्धतीने मराठी भाषिक समाजाने हिंदी भाषेची सक्ती मराठी भाषिक राज्य झालं कशासाठी आहे? हिंदीची सक्ती सहन करण्यासाठी. आम्ही तर हिंदी भाषिक राज्यातून आलो ना, सगळं सोडून, राजधानी सोडून आमचं संयुक्त महाराष्ट्रामध्ये. कशासाठी? हिंदीची सक्ती सहन करण्यासाठी. आणि पुढाकार 1938 पासून मराठी भाषिकांचं एक राज्य म्हणून विदर्भ हा नेहमी कळकळीने बोलतो मराठीबद्दल. हे एक भाषिक राज्य निर्माण करण्यासाठी पहिला ठराव 1938 साली आमच्या नागपूरच्या प्रांतिक असेंब्लीत झालेला आहे आणि तो रामराव देशमुखांनी केलेला आहे. विदर्भाने मराठी भाषेचं राज्य निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न फार वेगाने केले आहेत, आमच्या माडगोलकरांपर्यंत आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनांपर्यंत. त्यामुळे विदर्भ जेवढा तळमळीने कळकळीने बोलतो ना, तेवढं कोणी बोलताना फारसं का दिसत नाही? कारण आतापर्यंत त्यांना ही झळप लागली नव्हती. आम्ही राजधानी सोडली आहे, मराठीसाठी सोडली आहे, मराठी भाषिक राज्यासाठी सोडली आहे, मराठीच्या जतन संवर्धनासाठी सोडली आहे. आणि पंजाबराव देशमुखांपासून जे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते ते केवळ या कारणासाठी संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते झालेले आहेत. हे सगळं ते बोलत फिरत असत. हा इतिहास विसरता येणार नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नसलेला दक्षिणेसारखा हिंदी विरोध निर्माण व्हावा याची जी बीजं हिंदी सक्ती पेरून असहिष्णुतेच्या राजकारणाची, एकदा असहिष्णुतेच्या राजकारणाला वेग मिळाला की मग ती असहिष्णुता भाषिक असो, जाती असो, धार्मिक असो, असहिष्णुता ही असहिष्णुता आहे. ती कुठल्याही अंगाने वळवता येत असते. एकदा ती वृत्ती तयार झाली की महाराष्ट्राची नाही आहे ही वृत्ती आणि ती तशी करण्याचं हे राजकारण आहे. हिंदी सक्तीमध्ये खूप वेगवेगळे आयाम दडलेले आहेत. त्यातला हा एक फार महत्त्वाचा आयाम आहे. त्यातून सहिष्णू महाराष्ट्रातील सहिष्णुता अस्थिर करण्याचा हा फार मोठा कट आहे.
असं अनेक अभ्यासकांचं राज्यशास्त्राच्या समाजशास्त्राच्या भाषेतल्या हे मत या आठवड्यातच तयार झालेलं आहे. आधीही होतं, पण ती सक्ती नसल्यामुळे ते मत या वेगाने मांडण्याची गरजच पडली नव्हती. पण हे मत आता हिंदीच्या सक्तीमुळे वेगाने मांडलं जात आहेत. येत्या काळात त्याच्यावर लिहिलंही जाईल, बोललंही जाईल, त्याच्यावर चर्चासत्र परिषदही होतील, मेळावे होतील. हा विरोध वाढत जाणार आहे हिंदी सक्तीचा, हा क्षीण नाही होणार. या राज्याचं चरित्र असहिष्णू करण्याचं हे कारस्थान आहे. जे नाही आहे हे सहिष्णू आहे राज्य, त्यातली सहिष्णुता अस्थिर पायावरती त्या राज्याला नेण्याचे हे प्रयत्न आहेत. 64 वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राज्यामध्ये जी असहिष्णुता अस्थिर करता आलेली नाही आहे, पण हा प्रयत्न काही यशस्वी होईल आणि महाराष्ट्र होऊ देईल असं गृहीत धरण्याचं कारण नाही. कोणत्याही अंगाने हिंदी सक्तीचा विरोध तर होणारच आहे. त्याला कारण असं आहे की दक्षिणेतली राज्य फार पूर्वीपासून सावध आहेत हिंदी वसाहतवादाबद्दल. ते हिंदी भाषिक वसाहतवादाचा विरोध करतात, या भाषेतच बोलतात. तीच भाषा महाराष्ट्राला तुम्ही बोलायला लावणार आता हिंदी सक्तीमुळे भाग पाडणार आहात, जी कधीही आम्ही बोललेलो नाही आहे. उलट आम्ही ती बोलणारे जे होते त्यांचं उद्बोधन प्रबोधन करत राहिलो आहे की महाराष्ट्रात हिंदी कधीच सक्तीची असू शकत नाही, हा आमचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आपल्याला दक्षिणेसारखं हिंदीच्या विरोधामध्ये आपली द्वेषपूर्ण मानसिकता बाळगणं नाही. आणि आजही हिंदीचा राज्यकर्त्यांनी लागलेल्या सक्तीचा हा भाग आहे. त्याच्यासाठी हिंदी भाषिक समाज जबाबदार नाही आहे. त्यामुळे कोणत्याही आपल्या भाषेचं जतन संवर्धन हे आम्ही नेहमी सांगतो आहे की मराठीचं जतन संवर्धन म्हणजे हिंदीचा, इंग्रजीचा किंवा जगातल्या कुठल्याही भाषेचा द्वेष करणं नव्हे. भाषा वेगळी, माध्यम वेगळं. आपली भाषा, आपलं माध्यम जगवणं याचा अर्थ अन्य भाषा बंद पाडणं असा होत नाही. आमचा विरोध हिंदीला नाही, आमचा विरोध इंग्रजीला नाही, आमचा विरोध कोणत्याही भाषेला नाही. सगळ्या भाषा असाव्यात, फक्त सक्ती मराठीची असावी. इतर सगळ्या मराठी राज्यामध्ये या वैकल्पिक असाव्यात, ऐच्छिक असाव्यात. ज्याला जी वाटेल तो ते घेईल ना, ती पण समृद्ध व्हावी, आम्ही कुठे म्हणतो की होऊ नये. परंतु भाषिक अल्पसंख्याकांची संख्या वाढवून त्यांच्या आधारावर राजकारण करण्याचा सांस्कृतिक हा जो सगळा भाग आहे, हा न कळणे इतके निर्बुद्ध लोक नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. तुमचे हेतू न कळणे इतके निर्बुद्ध नाही आहेत ही सक्ती लादण्याच्या मागचे. ही जी काही सुरुवात महाराष्ट्रात आजवर नसलेली करू पाहता आहात, पण या सगळ्याचा सामना महाराष्ट्राने त्याच्या प्रवृत्तीनुसार, त्याच्या स्वभावानुसार, चारित्र्यानुसार अत्यंत धीराने आणि कारण हा सत्याग्रही लोकांचा प्रांत आहे. गोवा मुक्तीचाही सत्याग्रह महाराष्ट्रात केलेला आहे आणि गांधी विनोबा इथेच आहेत, याच भूमीत आहेत, विदर्भाच्याच भूमीतून संदेश गेलेला आहे. त्यामुळे हिंदी सक्तीचा सुद्धा सामना करताना कोणत्याही भाषिक अतिरेकी प्रवृत्ती वाढणार नाहीत आणि त्यांना थारा मिळणार नाही. आणि भाषिक अतिरेकाचं राजकारण हे पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या अतिरेकाकडे जाणार नाही, याची नितांत काळजी महाराष्ट्रातल्या जे विचारवंत लेखक स्वतःला अलिप्त मानतायत ना, त्यांना वेळ आली आहे हा विचार करून आपली भूमिका नीटपणे वठवण्याची. हातावर हात देऊन नुसतं ऐकत बसण्याची वेळ नाही आहे ही, बघत बसण्याची. आणि हिंदी सक्तीचा सुद्धा मला काय लाभ मिळणार आहे याचा विचार करत बसण्याची. मराठीला काय मिळणार आहे याचा विचार करण्याची वेळ आहे. कोणत्याही भाषिकाचा द्वेष न करता त्याच्याबद्दल कुठलीही वाईट भावना न बाळगता त्याच्यावर कुठलाही त्या भाषिकावरती, तो बिचारा गरीब माणूस आहे, पोटासाठी कुठेही जातो येतो, त्याला कुठेही देशात मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, त्याच्या संचार स्वातंत्र्याचं रक्षण झालंच पाहिजे. तोही त्या राजकारणाचा बळी आहे, कारण त्याला पाहिजे तो विकास त्याच्या राज्यात त्याची राज्य करत नाहीत भाषिक राज्य, म्हणून तो बिचारा मुंबईत येतो. त्यामुळे खूप विवेकाने, संयमाने, सहिष्णुतेने, विचारशीलतेने या प्रश्नाकडे बघितलं गेलं पाहिजे, या सक्तीकडे. कारण नको त्या पद्धतीच्या वृत्ती अतिरेकी करण्याची बीजं त्याच्यामध्ये दडलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची
प्रवृत्ती असलेली पारंपरिक भाषिक बहुभाषिकता, बहुसांस्कृतिकता, बहुधर्मीयता ही सगळी टिकवून या सक्तीचा विरोध होणं याची मोठी गरज आहे. भाषिक सौहार्दाला, एकात्मतेला, सहिष्णुतेला ती ढळू न देता, तिला धक्का न लागता आणि महाराष्ट्राने नेहमीच आपला हा विवेक सांभाळलेला आहे. कोणी त्याला कितीही अतिरेकी करण्याचे प्रयत्न केले असले आणि कितीही सक्ती लादण्याचे प्रयत्न केले असले तरीही महाराष्ट्राने 2200 वर्ष ही भाषा अभिजात, आज तुम्ही म्हणताय ती अभिजात होती म्हणून तुम्ही दर्जा दिला, ती नसती तर कुठून दर्जा दिला असता तुम्ही काही दर्जा दिल्यामुळे ती अभिजात नाही झालेली आणि ते एक लेबल लावल्यामुळे तुम्ही आम्हाला एक लॉलीपॉप दिल्यासारखं आणि आता ही लहान मुलं आपल्याला काय वाटेल ते करू देतील असं समजायचं कोणी कारण नाही. भाषिक राज्यामध्ये शेवटी केवळ राज्यभाषाच तेवढी कोणत्याही राज्यात सक्तीची असली पाहिजे. अन्य कोणतीही भाषा वैकल्पिकच असायला हवी. जशी तुम्ही राज्य करता ते अन्य राज्यातही तिथे तर वैकल्पिकसुद्धा आहे की नाही याची तपासणी करा एकदा. शिकवली तरी जाते का मराठी? महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या भाषांच्या आपण अकादमी निर्माण केलेल्या आहेत आणि शक्य तितका हा सर्वसमावेशक असा हा प्रांत आहे. त्यामुळे कोणत्याही भाषिकाबद्दल इथल्या मराठी भाषिक समाजाचा कुठलाही आक्षेप नसतो. तो राजकारण्यांना काय करायचं तो त्यांचा भाग आहे. पण भाषेचं राजकारण हे विवेकाने, विचारशीलतेने, सहिष्णुतेनेच व्हायला हवं, ही महाराष्ट्राची प्रवृत्ती आहे. काकासाहेब कालेलकरांपासून, महात्मा गांधींपासून, विनोबांपासून सगळ्यांनी हाच धडा दिलेला आहे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र तो इतक्या सहजासहजी विसरणार नाही आहे. कितीही त्यांनी विसरावा अशी कोणाची किती इच्छा असली तरी. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ मराठीच फक्त सक्तीची हवी. अन्य कुठलीही भारतीय व विदेशी भाषा ही सक्तीची असू नये असं आम्ही सरकारला पत्र लिहून कळवलेलं आहे ताबडतोब. वृत्तपत्रांनी सुद्धा आमच्या सगळ्या प्रतिक्रिया पोचवल्या आहेत सरकारपर्यंत. आम्ही पोचवलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, मराठी भाषा मंत्र्यांपर्यंत. मराठी भाषिक समाजाचं जे काही एक प्रातिनिधिक असं आम्ही मन आहे ते कळवलेलं आहे राज्यकर्त्यांकडे आणि ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि आम्ही ते हेही जाहीरनाम्यामध्ये आम्ही हेही अभिवचन मागतो आहे आता की ही हिंदीची सक्ती उठवली जाईल. मराठीशिवाय अन्य कुठल्याही भाषेची सक्ती असं आम्हाला जाहीरनाम्यांमध्ये सगळ्या पक्षांकडून आम्ही अभिवचन मागितलेलं आहे. कोण कोण देतं आपण पाहूया. धन्यवाद.